राजकोट किल्ल्याजवळ निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याप्रकरणी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला। त्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आंदोलन करताना पद्माकर नानासाहेब काळे, पुरुषोत्तम बर्डे, राजनभाऊ जाधव, माऊली पवार, रवी मोहिते, श्रीकांत बापू डांगे, विनोद दादा भोसले, गणेश डोंगरे, ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, लहू गायकवाड, सुभाष पवार, मतीनभाई बागवान, प्रकाश ननवरे आदींसह शिवप्रेमी व श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव। दुर्दैवी घटनेचा धिक्कार करण्यासाठी तमाम सोलापुरातील उपस्थित शिवप्रेमी राजे आम्हाला माफ करा, यांनी भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला सुद्धा शिल्लक सोडलेलं नाहीये। या दुर्दैवी घटनेचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत आहोत। जो महाराज का पुतला खड़ा कर शासन ने और ये जो भी जिम्मेदार लोग ने इसको बनाया और लोगों को इमोशनल किया और वो पुतले का सही तरीका जो उसका काम करना चाहिए था वो नहीं हुआ और वो पुतला का जो भी बांधकाम उन्होंने किया वो गिर गया, इसकी विटंबना हो गई। इसके लिए हम सभी लोग इस चीज़ का निषेध करते हैं। फिर से महाराज के पुतले जो है अच्छे से अच्छा बना के देना, ऐसी हमारी विनंती है और शासन को हम धिक्कार करते हुए आज के दिन को हम निषेध करते हैं। जी गोष्ट मुघलांना त्यांच्या हयातीमध्ये करणं शक्य झालं नव्हतं, ती गोष्ट इथल्या भ्रष्ट प्रशासनानं आणि व्यवस्थेनं करून दाखवलेली आहे। एक प्रकारचा करोडो शिवप्रेमी जनतेच्या काळजावर हा घाव इथल्या सरकारनं घातलेला आहे। 2 ते 3 महिन्यात हा पुतळा कालच्या वादळ वारांनी नेस्ताभूत झाला। कालचं तिथलं जर वातावरण बघितलं तर शिवप्रेमीच्या डोळ्यात पाणी येतील। प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे पुतना मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर दाखवलं जातं। अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात किती दिवस गेले याला महत्त्व नाही, अत्यंत चांगला पुतळा, ब्रांजचा पुतळा त्या ठिकाणी